हाय नमस्कार नमस्कार एव्हरीबडी. आठ 10 दिवसानंतर मी आज व्हिडिओ सोडते. या काय झालं होतं, कशामुळे व्हिडिओ येत नव्हता हे तुम्हाला मी सगळं सांगते. त्याच्या अगोदर बघा गुलाबाची बाग दिसले का, गुलाबाची बाग. आणि बघा स्वाती काय करते. इकडे स्वाती स्वाती चला आपण स्वातीकडे जाऊ. लय वारं सुटलं इथं, केस इचरा काय बी करा. भरा 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 वाऱ्यानं केस उडतात. काल आपल्या ताईनानं मला तेल ही लावलं होतं. आज काय अजून डोकं इचरलं नाही. म्हणलं चला एक व्हिडिओ करावा. स्वातीनं पालकाची भाजी काढली. भाजी किडलेली आहे पण निवडून परवानगी आपल्याला. हां, मालकीनीची, रानाच्या मालकीनीची परवानगी आहे. एवढंच रान आहे पण हो का, एवढ्याशा रानामध्ये झेंडूची बाग, म्हणजे झेंडूची फुलं आहेत कडनं. परत हे तर लाल हे नाही का वेलवेटची. परत ह्याच्यात गुलछडी पण आहे. परत इकडं गुलाब आहे ती. ह्याच्यामध्येच थोडी भाजी टाकली त्यांना. तांदूळ जा आहे. परत पालक आहे. परत काय आहे का, शापू आहे, मिरच्या आहेत. म्हणजे एवढ्याशा रानामध्ये बघा, हो का एवढंच रान आहे. एवढ्याशा रानात काय काय आहे. आणि भटी काय लय लांब नाही, आपली हितच आहे. तर चला आता हिनं भाजी घेतली. मला म्हणत होती कालपासून, म्हणत होती एखादा व्हिडिओ करा ताय, व्हिडिओ करा. म्हणलं बाय, म्हणलं मला मोबाईलसुद्धा हातात घेऊ वाटत नाही. म्हणलं काय सांगू तुला, सगळे म्हणजे इतकं टेन्शन होतं तुम्हाला काय सांगू. हा का, हे इटभट्टी इकडं स्वातीकडं आले मी इटभट्टीवर. आता स्वाती पालकाची भाजी बनवून भाकरी केल्या. झोपली होती, मला बळबळ तिनं घरातून बाहेर काढलं. भाऊजी गेलं होतं बाजारला. हे बघा इकडून वारा आलं की असं तोंडावर केस येतं. ते कपडे हे धुतलेले आहे. ते भाऊजीनं पोरांना खेळायला पतंगी ही ते आणलेले आहे. त्या तुम्हाला दाखवते. उद्या पंचम आहे ना, उद्या पंचम आहे. आज उपवास असतो. मी काय उपवासही धरत नाही. आपल्याला कुणाचा आधारच नाही, त्यामुळे आपण काय कुणाचं हे करतच नाही. काय म्हणतात ते, तसल्या उपवासाच्या हे नाद लागत नाही. आणि ते मध्येच फोन आला का ना, हे असं कट होतं. फोन आला होता काय, आता बरेच जण मला तब्येतीसाठी विचारतात ना फोन करून की आता ताई कशाला व्हिडिओ टाकत नाही काय. मग सारखं येतं ते आपला नंबर व्हायरल झालेला आहे, आपले सबस्क्रायबर भेटाय की ते आल्यावर. मग आता बऱ्याच जणांना सवय झालेली आहे ना व्हिडिओची. कसा बी असू दे, चल आहे ना मस्त मजेत. कारण आपण त्या परिस्थितीतून बाहेर निघलेलो आहे. ज्यांना माझी परिस्थिती किंवा माझं वागणं बोलणं सगळं त्यांना म्हणजे काय म्हणतात, आता बघा मला बोलायला बी घावं नाही. ज्या परिस्थितीमध्ये मी होते, टेन्शनमध्ये होते, त्या टाईम म्हणजे टेन्शन नव्हतं तेवढं, पण परिस्थिती होती नाजूक, पण लय आनंदाने खुश होतो आम्ही, राहत होतो. मग ते सगळं व्हिडिओच्या मार्फतून सगळ्यांना बघितलेले. मग आता त्यांना सवय पडलेली आहे. काही जणांना दिलं विषय सोडून की चला राधाची परिस्थिती बिचकट होती पण आता तिची चांगली परिस्थिती आहे. मग काय जणांना बघायचं बंद केलं. तर काय जणांना वाटतं की चला हिच्या घरामध्ये काय कुठानं चाललेलं आहे. तर कुणाला वाटतं चल हिची नाटकं बघू, कुणाला वाटतं खोटं, कुणाला वाटतं खरं. त्याच्यामुळं ज्यांना माझ्याबद्दल माहिती आहे त्यांना माझं कौतुक वाटतं. पण एखाद्या दिवशी त्यांना व्हिडिओ बघितला, चला स्वाती बोलवा लागले, मग त्यांनी ती वाट बघत असते ती माझ्या व्हिडिओची. ज्यांना सवय लागलेली आहे, ज्यांना प्रेम वाटतं माझ्याबद्दल, आपुलकी वाटते. तर हा का इथं स्वाती मिरच्या तोडते. या 2च झाड आहे पण हा मिरच्यानं लकडून गेलं. काल काढल्या होत्या तरी आज हो का किती आल्या त्या मिरच्या. तोच ठेवल्या वाटतं. माटाची भाजी आहे. परत थोड्या माटाची भाजी थोडी इचुकच होते आपण तेवढंच. असू दे पालकाची पण माटाची एक घास संध्याकाळनं खाऊ.
भाऊजीनं पोरांना खेळायला पतंगी हे ते आणलं तर हा बघा तुम्हाला दाखवते. हा का इथं डाळ गुळ आणला भाऊजीनं, पोरांना खायला आणलं हो का. मी अजून हातुरणातच आहे, आता बळबळ उठली. पतंग आणले पोरांना बघा मंगळसूत्र चालू आहे, मंगळसूत्र बांधतात भाऊजी. मेंढी आणली, पॉलिश आणली. तुम्हाला दाखवते भाऊजीनं पुरीला काय काय आणलंय. कुठे ठेवलं? दादा नाही का खाल्लं? आता हे काय चालू आहे कशी कुठे दवा नाही खाल्लं, काय बिन सण्यात खायला लागलं ते दाखवा कच्चं. त्यांना कसं खाते. खा की दाद्या. दाखवा. हा बारकी खोलून त्यात मध्ये मी हातुरणात पडून आहे, तुम्हाला काय सांगू. त्यामुळं तर ते अजून आमचं हातरून सुद्धा उचलं नाही. दाखव काय काय आणलंय ते. धर काय पुरीला लावायला नटायला. पुरीला भाऊजी सकाळ सकाळ गेलं होतं बाजारला. दाखव. एक नखपालीस आणली, एक लाल, दोघीला 2 नखपालीसा, 2 मेहंदीचा कोन आणि एक लिपस्टिक. लाली बघा पुरीला आणलंय लावायला. मेहंदी, नखपालीस, लाली. पोरांना बघा पतंगी आणल्या, त्या तिघांना 3 आणल्या. तर छकुली ताईना हा आता आम्ही राहिलोय बांगड्याचं. मला म्हणतात चल बांगड्या भरायला. मी म्हणलं नग तुम्ही या भरून, पण नाही केलं भाऊजीनं. भाऊजी म्हणलं मी मंगळसूत्र बसवतो. चहा नाही पिलं काय नाही, तसंच गेलं गावात. काय काय आणलं अगदी त्यात काय दादा मागं काय बघ त्यात काय आहे. त्यात डाळ गुळ हे ते आणलेलं आहे. गरीब किती जरी असलं ना तर गरिबीतून हे बघा असं आनंदात राहावं लागतं. लय नाही पण थोडं थोडं. आता लेकरं आहे ते, पण लेकरांना भारी शॉपिंग नाही केली, पण आणलं मेहंदीचा कोण हे ते खायला हे बघा. तर 8-10 दिवस झालं बघा माझी तब्येत काय बरीच नाही, काय नाही. टेन्शन तर छोकलीला टाकायची होती हॉस्टेलला, पण भाऊजी म्हणलं हॉस्टेलला नका टाकू, मी घेऊन जातो. मग भाऊजी इकडे आलेला इथं घेऊन छोकलीला. आता 8-10 दिवस झालं छोकली इकडंच आहे शाळेला. छोकलीचा काय अजून दाखला आणलेला नाही इकडं. छोकलीचा दाखला आणला नाही. छोकलीन ताईना गेली शाळेत. आता आज बोलवलं होतं सरांना, दाखला न्यायला, पण आज हाफ डे. त्यात माझी तब्येत बरी नाही, त्याच्यामुळं नाही जाणं झालं. मग ऑनलाईन पाठवा म्हणलं होतं, पण ऑनलाईन काय सर म्हणलं ऑनलाईनला उशीर लागल नाही का, पोस्टानं पाठवायचं म्हणलं उशीर लागल. त्यामुळं आपला हातात द्यायचं आणि हातातच घेऊन यायचं. मग मागणी पत्रक दिलेलं आहे तेव्हाच तिकडं, फक्त आपला दाखला नाही आणलेला. तर माझी तब्येत लयच बरी नव्हती, टेन्शन मध्ये होते. छोकलीच्या बापानं गाडी ही ती धडकवली होती, ती लय राडा झाला. आता काय पर्सनल गोष्टी असतात नाही सांगू वाटत. बघू जमलं तर मी परत तुम्हाला सांगलच कशामुळं काय झालं होतं. त्याच्यामुळं नाही आता मी म्हणजे व्हिडिओ लय मोठा झाला. तर बघू आता लेकरं काय काय करतात काय नाही करत ते तुम्हाला दाखवते. उद्या पंचम हाय, आज दवाखान्यात जायचं. 1-2-4 दिवस झालं भाऊजीच्या इथं आहे. तर भाऊजीनं दवाखान्यात नेलं तिकडं पंढरपूरला ऍडमिट हे ते होते, त्याच्यामुळं नाही व्हिडिओ करायला जमलं काय नाही काय का नाही. आता स्वाती बनवते भाजी. डॉक्टरनं सांगितलं भाजीपाला खात जा. तिने इथं ठेवून घेतला अगर रोज गावात आणल्यावर आणते काय ना काय असतं तिथं चालू. तर चला हे व्हिडिओ इथं संपला. आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. सांगा तुमचे काय प्रश्न असतील तर विचारा मला, मी पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगल. ते व्हिडिओ इथं संपला. आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.